तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे दिवस चौथा आणि आपण आहोत क्राबीमध्ये, थायलंड क्राबीमधला आज आपला क्राबीमधला दुसरा दिवस आणि थायलंडमधला चौथा दिवस आहे। आणि आज आपलं एमराल्ड पूल, हॉट स्प्रिंग हे ॲक्टिव्हिटी आहेत। ही व्हॅन आली होती आपल्याला रूमवर घ्यायला, ऑनलाईन बुकिंग केलं होतं आपण आणि आता इथं आलेलो आहोत। तिथून पुढे मे बी बोटनं जायचं आहे, सो आम्हाला इथं एका स्टेशनवर आणून सोडलेलं आहे। चला तर बघूया पुढे कसं आहे, काय प्लॅनिंग। सो गाईज, आपल्याला इथं एंट्री करावी लागते। यामध्ये इन्शुरन्स आहे, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स। आणि इथे आपल्याला जे आपलं जंगल टूर आहे त्याची एंट्री फी पण पे करावी लागते। सो ही थोडीशी इथं प्रोसेस आहे। थँक्यू। आणि इथं आपल्या नाश्त्याची वगैरे सोय आहे, ते तुम्हाला दाखवतो। आणि इकडे बोट्स उभारलेले आहेत आपल्याला घेऊन जायला। चला तर आजची ट्रिप स्टार्ट करूया। Today we're gonna use this bus all the so make sure you can check at the beginning of that river around 7. हां Yeah, our restaurant. We will come to have lunch here at 12:20. 12:20. Okay, 12:20. We come back to have lunch here, and at 1 o'clock. 1 o'clock we get meeting again at the bus. Up there. Okay, we leave from here to the hot spring. And the coupon for lunch here. 2 3 हां सो गाईज, आपण इथं पोचलेलो आहोत। तिथं खूपच असं सुंदर जंगल आहे सभोवती आणि त्याच्यानंतर मध्ये असे हे पूल आहेत। 2 पूल आहेत, ते फक्त बघायसाठी आहेत। ब्ल्यू पूल आणि क्रिस्टल पूल हे 2 पूल आपल्याला फक्त बाहेरून बघता येतात। आणि एमराल्ड पूलमध्ये आपल्याला पोहता येतं, इथंच आहे तो। मी तो तुम्हाला आल्यावर दाखवतो। पहिला आपण आता क्रिस्टल पूल बघितला, आता ब्ल्यू पूल बघून येऊया। खूप सुंदर आहे, असं जंगल आहे आणि जंगलामधून पूर्ण ही असे झरे वाहत आहेत आणि मस्त आहे एकदम। कधी आला तिकडे तर नक्की भेट द्या। चला तर बघू आपण पुढे। सो गाईज, इकडे मागे टॉयलेट आहे। तुम्ही कपडे वगैरे चेंज करायचे असले, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, पण लेडीजना चेंज करायसाठी आज चांगल्या रूम वगैरे आहेत, व्यवस्थित आहे। सो इट इज सेफ। आणि इकडे शॉवर रूम आहेत मागे, जे की पूलमधून जाऊन आल्यावर तुम्हाला जर शॉवर घ्यायचा असेल तर ते युजफुल आहेत। चला तर आता कपडे चेंज करू आणि आपण जो आत्ता पूल दाखवला त्यामध्ये जाऊ। सो गाईज, आता आमचं झालेलं आहे इकडं स्विमिंग करून एमराल्ड पूलमध्ये। खरंच खूप भारी वाटतं, मस्त आहे। एक नॉर्मल पूल आणि ह्या पूलमध्ये खूप डिफरन्स आहे। इथं आलात तर नक्की या स्पॉटला व्हिजिट द्या। आता ह्याच्यानंतर आपल्याला जेवायचं आहे आणि मग हॉट स्प्रिंगमध्ये होप सो तिथं पण खूप मजा येईल। चला तर बघूया पुढचं काय। आणि हो, ते कपडे जाताना काढले होते, फक्त पॅन्ट वगैरे ओली झाली होती, ती फक्त ड्राय करून घेतली पिळून वगैरे। सो नाव इट इज कम्फर्टेबल। आणि त्यांनी पण इन्स्ट्रक्शन दिलेत की हेच कपडे पुढच्या पूलमध्ये वापरा, सो सारखे चेंज करावं लागणार नाहीत। आणि ड्रायक्लॉथ तर आम्ही आणलेले आहेत सोबत, टॉवेल ड्रायक्लॉथ। सो दॅट इज गुड। चला बघूया पुढे। सो गाईस, थोडा आपल्याला लेट झाला। तिथं बफे सिस्टम होतं, जेवण पण मस्त आहे।
तर आम्हाला त्यांनी असं मस्त आहे नाही का पॅक करून दिलं व्यवस्थित, जे पण सगळं होतं ते. एकात व्हेज आहे, एकात नॉनव्हेज आहे. तर पॅक घेतलेलं आहे आपण, तिथं जाऊन तो चला तर निघू. Have 2 zone, 2 area where you can get in a hot water. सो गाईज, जसं की मगाशी सांगितलं होतं जेवण राहिलं होतं, तर ते छान पार्सल करून दिलं होतं. जेवण एकदम व्यवस्थित होतं, व्हेज पण नॉनव्हेज पण. तिनं नॉनव्हेज घेतलं, मी व्हेज घेतलं. तर तिला प्रॉन्स होते आणि मला पण चांगले व्हेज म्हणजे व्हेजिटेबल्स बॉईल केलेल्या होत्या. आणि त्यांनी अशी म्हणजे नाही का ते चिडले वगैरे नाहीत किंवा काही नाही. आल्यावर पण कामली इथं बसून जेवायसाठी आम्हाला एक ठिकाण दाखवलं. रेस्टॉरंट होतं, तिथं बसून जेवलो. त्या रेस्टॉरंटमध्ये पण त्यातल्या लोकांनी फोर्स नाही केला की आमच्याकडून काही घ्या, आमच्या इथं बसून खाता येतात. आम्ही स्वतःहूनच घेतलं थोडंसं खायला. पण खूप पोलाईट आणि छान लोक होती. आणि आता इथं आज चालतही जाता येतं, पण आम्ही एकटं थोडीसं आता लेट झालं आहे ना, तर ऑलरेडी बस घेतलेली आहे आणि आम्ही जात आहे. चलो. Today we're gonna use this bus all the सो गाईज, आपण आलेलो आहोत टायगर केव्ह टेम्पलला. अतिशय सुंदर असं टेम्पल आहे, मागं बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला एकदा झूम करून दाखवतो मी. तिथं त्या डोंगरावर 1000 पायऱ्या चढून गेल्यावर एक बुद्धांची मूर्ती आहे, ती आपण बघून येऊ. जर आपण वर चढलो तर 1000 पायऱ्या बघूच चढतो की नाही ते. And meet our guide. This is the guide. Yeah, 5 o'clock. Yeah. Today, not tomorrow. Yeah. Thank you. सो गाईज, 900 पायऱ्या झालेल्या आहेत आणि एनर्जी पूर्ण संपलेली आहे. इथून एवढे स्टीप आहेत ना पायऱ्या, हे बघा, बेकार आहेत. दोन गोष्टी आहेत मित्रांनो. ऑलमोस्ट लागली, मेल्यासारखं वाटलं, पण महाराजांच्या भूमीतून आलोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या. एवढ्यात हरणार नाही. पण आज एक कळालं की फॉरेनची लोक आपल्यापेक्षा फार फिट आहेत. लहान लहान मुलं पण येतात वरती आणि गिवअप नाही करत. तर तिथून गेल्यावर तब्येतीकडे लक्ष द्यायचं, स्टॅमिना वाढवायचे, मसल्स स्ट्रेंथ वाढवायचं आणि अनहेल्दी खायचं बंद करायचं. तब्येत कमवायचं मोटिवेशन तिथं भेट. ते म्हणतात ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तेच आहे हे बास. बघा ना काय भारी आहे.